येवला मुक्तीभूमीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मुक्तीभूमीचा सर्वांगीण विकास केला आहे। यापूर्वी 15 कोटी रुपये निधीतून या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांची भव्य मूर्ती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विश्वभूषण स्तूप व विभूषण हॉल निर्माण करण्यात आले आहे। त्यानंतर आता येवला शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या येवला मुक्तीभूमीवर टप्पा क्रमांक 2 मधून 15 कोटी रुपयाचा निधी खर्च करून बौद्ध भिक्खू उपासना केंद्राचा लोकार्पण सोहळा रविवारी 3 मार्च रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे। या अभूतपूर्व लोकार्पण सोहळ्याला सर्वच नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला मुक्तीभूमी येथे येऊन धर्मांतराची घोषणा केली। आदरणीय भुजबळ साहेबांचं ह्या मतदारसंघामध्ये आगमन झाल्यानंतर आदरणीय भुजबळ साहेबांनी पहिल्या टप्प्यामध्ये 15 कोटी रुपये ह्या मुक्तीभूमीकरता मंजूर केले। त्या ठिकाणी गौतम बुद्धाचा 28 फुटाचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 25 फुटाचा पुतळा, विपश्यना करता जवळजवळ 700 उपासकांना त्या ठिकाणी विपश्यना करता येतील। तळमजल्याला आणि पहिल्या माळ्यावरती 700 उपासकांना विपश्यना करता त्या ठिकाणी व्यवस्था केली। परंतु हे एवढी सुविधा पूर्ण नसल्यामुळे परत समाज बांधवांनी आदरणीय भुजबळ साहेबांकडे मागणी केली की आमच्या इथे ह्या ठिकाणी भिक्खू साधू येतात, त्यांना राहण्याकरता जागा पाहिजे, त्याचप्रमाणे शिक्षणाकरता पाहिजे, ग्रंथालय पाहिजे, वाचनालय पाहिजे, त्याचप्रमाणे समाजाचा एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल तर 300-400 लोकांकरता ओपन थिएटर पाहिजे। मग त्या ठिकाणी साहेबांनी ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन त्या संपूर्ण इमारत आणि एम्पी थिएटर या दोन्ही कामं पूर्ण केलेली आहेत। आणि ही पूर्ण झाल्यानंतर जपानचे पूजनीय भंतीजी, त्याचप्रमाणे बुद्धगयाचे पूजनीय भंतीजी, नाशिक जिल्हा भिक्खू संघ, येवला मुक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने हा कार्यक्रम दिनांक 3 मार्च 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता मुक्तीभूमी येथे संपन्न होत आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भुजबळ साहेब आहेत। तरी मी समाज बांधवांना, सर्व उपासक उपासिकांना विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावे, एवढीच विनंती करतो आणि येवले तालुक्यातील मुक्तीभूमी येथे पहिल्या टप्प्यातली एक इमारत झालेली आहे आणि दुसऱ्या टप्प्यातली जी इमारत आहे ती सुद्धा अतिशय अशा चांगल्या पद्धतीने आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून ती सुद्धा इमारत चांगल्यापैकी उभी राहिलेली आहे। आणि या ठिकाणी वेगवेगळ्या अशा सोयी सुद्धा त्या ठिकाणी आहे। मग विपश्यना करण्यासाठी आहे, त्रिशरण पंचशील वगैरे घेण्याकरता त्या ठिकाणी आहे। अशा पद्धतीची एकदम माझ्या मते जगामध्ये जे काही 9 आश्चर्य आहे त्यापैकी हे 10वं आश्चर्य आहे असं मी मानतो।